नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदित्य हा सावनीला म्हणत असतो की मम्मा, मला मुक्ता आंटीने या प्रोजेक्टमध्ये तर मदत केलीच. त्यांनी छान आयडिया सुचवली, पण हे प्रोजेक्ट हे पूर्ण झालं हे सगळ्यांच्या मदतीने ते खूप छान बनलं. म्हणूनच या प्रोजेक्टची किंमत तेव्हाच वाढली जेव्हा आम्ही सगळ्यांनी या प्रोजेक्टसाठी मेहनत घेतली आणि या मेहनतीमुळेच हा प्रोजेक्ट खूप सुंदर बनू शकलं. मम्मा, सई जे बोलते ना तर अगदी योग्य बोलते. मुक्ता आंटीके प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं आणि मुक्ता आंटी ही प्रत्येक प्रॉब्लेम हा व्यवस्थितपणे सॉल्व्ह करते. आणि खरं तर आज मला खूप आनंद झाला. माझा हा प्रोजेक्ट बनवू शकला नसता. केवळ मुक्ता आंटीच्या आयडियामुळेच माझा हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला. आणि तुला माहिती आहे का मम्मा, स्कूलमध्ये ना माझं सगळ्यांनी कौतुक केलं. सगळ्या टीचर्सने माझं कौतुक केलं. सगळेजण हेच म्हणत होते की माझं प्रेझेंटेशन खूप छान आहे आणि प्रोजेक्टही खूप छान आहे. आणि तुला माहिती आहे का मम्मा, आमच्या स्कूलमध्ये जेव्हा इव्हेंट होणार आहे ना, त्या इव्हेंटमध्ये माझा प्रोजेक्ट हा टीचर्स प्रेझेंटेशन म्हणून ठेवणार आहेत. आणि हे झालं आहे ते केवळ मुक्ता आंटीमुळे. आणि मला वाटतंय ना, लकी काका जसं म्हणतो ना, एकच नंबर फिलिंग, तसं फिलिंग आलं मला. खूप स्पेशल वाटलं मला स्कूलमध्ये जेव्हा सगळ्या टीचर्सने मिळून माझं कौतुक केलं. आणि मुक्ता स्वतःचे डोळे पुसत असते. तिला या सगळ्यामुळे खूपच बरं वाटतं आणि आनंदाश्रू आलेले असतात. नंतर मग आदित्य म्हणतो की जसं सईने तिची ट्रॉफी मुक्ता आंटीला डेडिकेट केली, तशीच मी माझी ट्रॉफी ही मुक्ता आंटीला डेडिकेट केली. आणि म्हणूनच मी हा जो काही ट्रॉफी आहे ती मुक्ता आंटीला देण्याचं ठरवलं. आणि हे ऐकून तिला खूपच बरं वाटतं. मुक्ता आंटी, थँक्यू वन्स अगेन असं म्हणून आता मुक्ताला तो थँक्यू म्हणतो आणि मुक्ता देखील लांबूनच त्याला फ्लाइंग किस देते. त्याच वेळेला आता लकी म्हणतो की हो, चला एकच नंबर, आता आपण सेल्फी काढूया, सेल्फी टाईम असं म्हणून तो सगळ्यांना एकत्र गॅदर करतो. आणि सगळेजण कोळी कुटुंब एका फ्रेममध्ये असतात, तर सावनी मात्र दुसरीकडे ढकललेली असते आणि ती लांबच उभी राहून हा सगळा मजा घेत असते. आणि तिचा चेहरा एकदमच पाहण्यालायक झालेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं मिहिका ही बाहेर आलेली असते आणि शॉपिंगच्या बॅग्स घेऊन हर्षवर्धन बैलासारखा चालत असतो. त्याच वेळेला आता मिहिका म्हणते की हर्ष, हे काय आहे, तुम्ही असे का करताय? अहो, आपली अजून शॉपिंग राहिली आहे बाकी. तेव्हा तो म्हणतो की एवढं बस झालं ना, अजून आपण किती शॉपिंग करणार आहोत? आणि तू थकली नाही आहेस का? अगं, तुला आरामाची गरज आहे. तेव्हा ती म्हणते की हर्ष, अहो, मी ही सगळी माझ्या बाळासाठी शॉपिंग करते, म्हणून मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि अहो, मी आई होणार आहे आणि हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. माझं पहिलं बाळ असणार आहे ना हे, म्हणूनच मग त्याच्यासाठी मला इतकी शॉपिंग तर करावीच लागणार. आणि मला थकून कसं चालणार आहे? मी आई होणार आहे ना, मग इतकं तर मला सहन करावंच लागेल. म्हणूनच मी म्हणते की आपण आणखी काहीतरी शॉपिंग. तेव्हा हर्ष म्हणतो की नाही, बस झालं आता, मला बघ ना सगळे कसे बघतायत. अगं, मी इतके शॉपिंग बॅग्स उचलल्यात की सगळे माझ्याकडे इकडून तिकडून बघत आहेत. तेव्हा मग आता ती म्हणते की हर्षवर्धन, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो, वी आर पॅरेंट्स, आता आपण आईबाप होणार आहोत, तर मग आपल्याला इतकं तर केलंच पाहिजे ना, तुम्हाला या बाळासाठी इतकं तर सोसलंच पाहिजे. तर हे सगळं तिथे आता मिहिरने ऐकलेलं असतं. आणि मिहिका त्याला म्हणत असते की मी आई होणार, तर इतकं सगळं आपण केलंच पाहिजे. कमॉन, चला, अजिबात थकून चालणार नाही. आणि आपल्याला बाकीच्या गोष्टी पण तर हँडल करायच्यात ना. पाळणं झालं, बाकीचं सगळं झालं, आता बाकी पण तर बघितलं पाहिजे ना आपण. मी माझ्या मैत्रिणीलाही बोलावून घेते. त्याच वेळेला मिहिर विचार करतो की हे काय, मिहिका प्रेग्नंट आहे? आणि हे ऐकून त्याला जबरदस्त मोठा धक्का बसतो. तर हर्षवर्धन म्हणतो की बरं, ठीक आहे, तुझं काय आहे ते तू नंतर बघ. आता सध्या तरी मी या शॉपिंग बॅग्स घेतो आणि पुढे गाडीत ठेवतो. बाकी लवकर प्लीज परत ये. तेव्हा मिहिका म्हणते की हो हो, मी येतच आहे. आणि तितक्यातच मिहिका आता मोबाईलमध्ये काहीतरी आणखीनच शॉपिंगचं बघत असते. तेवढ्यात तिथे मिहिर येतो. मिहिरला पाहिल्यावर मिहिकाला धक्का बसतो. ती विचारते की मिहिर, तू इथे, आणि तुझा हात आता कसा आहे? तेव्हा मिहिर म्हणतो की बरा आहे आता हात. आणि तो तिच्या हातातून हात हिसकावून घेतो. नंतर मिहिका म्हणते की मिहिर, काय झालं आहे? तेव्हा मग तो म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स मिहिका, मी सगळं ऐकलं आहे. आणि तू आता आई होणार आहेस हे ऐकल्यावर तिलाही धक्काच बसतो. तो म्हणतो की आता तुमचं बोलणं ॲक्च्युली माझ्या कानावर पडलं. खरंच खूप आनंद वाटला तुझ्याबद्दल. तू आणि हर्ष आता खूप आनंदी आहात. फायनली तुला तुझं जसं लग्न करायचं होतं तसं झालं. तुला खूप सारी शॉपिंग करायची होती आणि तसाच नवरा तुला हवा होता ना. बघ, हर्षवर्धन तुला सगळी शॉपिंग करून देत आहे. आणि मे बी कदाचित म्हणूनच तू माझ्याबरोबर लग्न मोडलेस. ठीक आहे, जाऊ दे. आता मला काही माझा पास्ट उकळून काढायचा नाही. पण एक नक्की, की तुला तुझं जसं आयुष्य जगायचं होतं तसं तू जगतेस. लविश, आणि तुला जसं व्हायचं होतं तसं तू झाली आहेस. आणि त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन, की तू आई होणार आहेस आणि हर्षवर्धन बाबा.
आणि मीही का त्याला काही एक्सप्लेन करायला जाणार त्याबद्दल तो म्हणतो की नाही, मला पुन्हा काही ऐकायचे नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि मिहिकाच्या डोळ्यात मात्र आता पाणी येतं. तर किचनमध्ये काम करत असताना मुक्ताला आधी संबंधितल्या सगळ्या आठवणी आठवत असतात. आधीने मुक्ताला ते डेडिकेट केलेली ट्रॉफी आणि नंतर मुक्ताला म्हणालेला असतो की मुक्ता आंटी केवळ तुमच्यामुळे शक्य झालं आणि तिला हे सगळं दिलेलं डेडिकेशन हे तिला फारच आवडतं आणि त्या सगळ्यामुळे तिला खूपच मोठा आनंद झालेला असतो. आणि आदित्यने सगळ्यांसमोर मांडलेली मुक्ताला मिठी हे सगळं काही तिला आठवतं आणि ती विचार करत असते की मला खरंच हे खूप सुंदर वाटतंय. मुक्ता ही किचनमध्येच विचारांच्यामध्ये गुंतलेली असते. तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर म्हणतो की मुक्ता, हो काय करताय, कुठे हरवलात तुम्ही, एक मिनिट मुक्ता असं म्हणून तो तिला आवाज देतो. तेव्हा मग मुक्ता म्हणते की काही नाही, मी खूप छान आठवणींमध्ये हरवून गेली आहे. तेव्हा मग आता सागर म्हणतो की काय झालं, तुम्ही कुठल्या आठवणींबद्दल आठवताय. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, मला खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे की आज बघितलं ना, आदित्य माझ्याबरोबर किती चांगला वागला, त्याने माझं कौतुक केलं, मला ट्रॉफी डेडिकेट केली, त्याचप्रमाणे त्याने मला इतकी सुंदर मिठी मारली, मला खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला काय सांगू, खूप स्पेशल वाटलं आणि खूप आनंद झाला. तुम्हाला आठवते जेव्हा आपली सई ही सावनीकडे राहायची तेव्हा मी तिला वारंवार मधल्यामध्ये भेटायला जायचे आणि जेव्हा मी तिला भेटले एकदा तिने मला बेस्ट मॉमची ट्रॉफी दिली होती आणि त्यावेळेला मला जो आनंद झाला होता ना, तोच आनंद मला आज झाला आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक जास्त आनंद मला झाला आहे. आदित्यने खरं तर मला बेस्ट मॉमची ट्रॉफी दिली नाही, पण जी ट्रॉफी त्याने मला दिली हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला होता, मला खूप भरून आलं होतं. तेव्हा तिचं रडणं मात्र आवरत नसतं. तेव्हा सागर म्हणतो की हो मुक्ता, तुम्हाला असं का वाटतंय की तुमचं कौतुक आपली मुलं करणार नाहीत. अहो, आपल्या मुलांना समजतंय की तुम्ही किती मेहनत घेताय त्यांच्यासाठी, तुम्ही त्यांच्यासाठी किती करताय आणि मुलांना काही सांगण्याची गरज लागते का. मुलांना सगळं काही समजतं. मी तुम्हाला बोललो होतो ना की जसं सईचं आणि तुमचं बॉन्डिंग आहे तसंच एक दिवस बॉन्डिंग आधी आणि तुमचं होईल. आणि त्या भिंतीवरच्या तो कोपरा मी रिकामी ठेवला होता, मला माहीत होतं की तिथे तुमचा आणि आदित्यचा फोटो लागणार आहे. मी तुम्हाला बोललोही होतो आणि बघा आजही तेच झालं, तुमचा आणि आदित्यचा फोटो लवकरच तिकडे लागणार. तेव्हा मुक्ता डोळे पुसत असते. सागर म्हणतो की आत्ता अजिबात घाबरू नका, तुम्ही खूप काम करता, सगळ्यांसाठी खूप मेहनत घेता, चला तुम्हाला मी किचनमध्ये मदत करतो. मुक्ता म्हणते की मदतीचं ठीक आहे, पण तुम्हाला आठवते ना, तुम्ही मदत करायला जाता पण माझ्यासाठी कामाचा व्याप वाढवून टाकता. मागच्या वेळेला माहिती आहे ना पिठाचा काय सीन झालेला, आता ते दोघांनाही आठवतं आणि दोघेही अगदी मनापासून हसत असतात. सागर म्हणतो की नाही नाही, यावेळेला मी असं अजिबात करणार नाही, यावेळेला मी तुम्हाला अगदी व्यवस्थित मदत करेन. आणि मुद्दामच सागर बोट चिरल्याचं नाटक करू लागतो. मुक्ता म्हणते की अहो सागर काय झालं, बघू हात. आणि ती पटकन त्याचं बोट असतं ते स्वतःच्या तोंडात घालते आणि त्यातलं रक्त ती थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. त्याच वेळेला आता सागर हा तिच्याकडे हसत बघत असतो. मुक्ता म्हणते की काय झालं, कुठे आहे जखम, हाताची जखम तर कुठेच दिसत नाही. तेव्हा सागर म्हणतो की जखम झालीच नाही आहे तर कशी दिसणार, मी तर तुमची फक्त मजा घेत होतो. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर तुम्ही पण ना अगदीच अति आहात, तुम्ही ना, तुम्हाला ना मी बघतेच. तेव्हा आता मुक्ता कांदा चिरायला सुरुवात करते आणि सागर तिला आता मदत करत असतो. मुक्ता म्हणते की सागर आता तुम्ही खोटं खोटं नाटक केलं पण खरंच माझं बोट मात्र चिरेल हा. तेव्हा मग सागर म्हणतो की नाही चिरणार, मी असताना मी माझ्या बायकोला काहीही होऊ देणार नाही. मुक्ता म्हणते की थांबा, तुम्ही ना माझं असं ऐकणार नाही, चला आधी माझ्या किचनमधून बाहेर व्हा, चला लवकर, मी तुम्हाला ना सोडणारच नाही. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता अहो काय करताय तर काय, कोण बघेल तर काय म्हणेल, अहो CEO ऑफ द इयर आहे मी, कंपनीचा माझ्या CEO आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते तुम्ही CEO असाल ते तुमच्या कंपनीमध्ये, इथे हे सगळं नाही चालायचं असं म्हणून ती त्याच्या मागे लाटणं घेऊन लागते. आणि सागर म्हणतो की मुक्ता अहो करताय काय, अहो कोण बघेल तर काय म्हणेल, म्हणूनच आता तो जोरजोरात वाचवा वाचवा ओरडत असतो. आणि मुक्ता येते आणि म्हणते की अहो शांत व्हा सागर, त्याच्या चेहऱ्यावरती हात ठेवते. त्याच वेळेला तिथे आता सई येते. सई माऊ ते बघून आता जोरजोरात हसायला लागते. आणि मग सागर म्हणतो की ती बघा सई पण आली बघायला, बघ तुझ्या मम्मीचं काय चाललं आहे ते. त्याच वेळेला आता सागर हा तिकडून पळून जातो आणि नंतर सई म्हणते की बापरे, सागर पप्पाला मुक्ताई अशी लाटण्याने मारते की काय, असं म्हटल्यावर आता दोघीजणही गप्प होतात. सागर म्हणतो की बघितलं, तिने आता बघितलं, आता यावर काय म्हणाल तुम्ही. आणि नंतर सईला तो म्हणतो की सई माऊ असं काहीच नाही आहे. आणि नंतर सागर तिथून पळून जातो आणि मुक्ताकडे सई जाते आणि म्हणते की काय करत होतीस मुक्ताई तू. तेव्हा मग मुक्ता हसत तिला टाळी देत म्हणते की बघितलं सागर पप्पा कसा पळाला, आणि ती हसायला लागते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तीही चिडून निघून चाललेली असते. लकी म्हणतो की आरू, तुला माहिती आहे तू चिडलीस ना की आणखीनच सुंदर दिसतेस. त्याच वेळेला मग तो तिचा हात धरून तिला बरोबर घेत म्हणतो की कशाला चिडतेस तू. तेव्हा आरती म्हणते की हे बघ, मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं आपल्याला घरी सांगायला हवं आणि हे तू किती दिवस लपवणार आहेस. अरे हे सगळं असं होत असताना तू लवकरात लवकर घरी सांगितलं पाहिजेस असंच मला वाटतं. आणि किती दिवस आपण हे घरच्यांपासून लपवून ठेवणार आहोत. म्हणूनच तू लवकरात लवकर हे सगळं घरी सांगून टाक. त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की हो हो, 1 मिनिट, मला समजतंय तुला काय म्हणायचं आहे, पण काय प्रॉब्लेम आहे आणि हे सारखं सारखं काय लावलं आहेस तू, घरी सांगून टाक, लग्न करायचं वगैरे. अगं आपण एकमेकांना आता भेटतच आहोत आणि आपण एकमेकांना भेटून छान गप्पा मारतो, बोलतो, तर त्यात काय प्रॉब्लेम आहे. मग तुला लग्नाची घाई करण्याची काय गरज आहे. आपलं छान रिलेशन आहे ते असंच राहू दे ना, त्यात तुला लग्न आणण्याची काय गरज आहे. त्याच वेळेला मग आरती म्हणते की हे बघ, मला ना हेच तुझं आवडत नाही आणि हे बघ ठीक आहे, तुला असं वाटतंय ना, तर मग मला त्यामागचं कारण सांग. तेव्हा तो म्हणतो की हो हो, मी तुला नक्कीच कारण सांगतो. मला हे बोलायचं नव्हतं पण आता मला बोलावं लागतंय. कारण काय आहे की मी घरी सध्या जॉबमध्ये अप्लाय केलेला आहे, बरेच ठिकाणी अप्लाय केलं आहे. एके ठिकाणी मला चांगला जॉब लागला की मग मी सगळं सोडेन आणि त्यानंतर मग जॉब लागल्यानंतर घरी आपल्याबद्दल सगळं काही मी सांगणार आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर मगच आपल्याला घरातले परवानगी देतील. तोपर्यंत तरी तुला सगळं समजून घ्यायला हवं. तेव्हा मग आरती म्हणते की बरं आहे, ठीक आहे, जर हेच कारण होतं तर मला अगोदर सांगायचं होतं ना. ठीक आहे, एकदा की तुला चांगला जॉब लागला की त्यानंतर मग आपण भेटू. मग तो म्हणतो की अगं असं काय बोलतेस तू. पण मात्र ती ऐकायला तयार नसते. ती म्हणते की जेव्हा तुझ्या जॉबचं सगळं काही होईल त्यानंतरच आपण घरी सांगूया. हे ऐकल्यानंतर आता लकी तिला जाताना बघतो की यार, या सुंदर मुलींचा काय प्रॉब्लेम असतो, या इतका ॲटिट्यूड का असतात. त्यानंतर सागर हा विचार करत असतो की आता काय करू, यांना तर बाहेर घालवायचं आहे पण कसं करू. सागर काय करू, कसं करू, जरा विचार कर कर असं म्हणून तो स्वतःलाच बोलत असतो. त्याच वेळेला इथे स्वाती म्हणत असते की काय गं, ती डॉली मावशी आलेली, ती काय बोलली. तेव्हा मग स्वातीला ती म्हणते की अगं, ती डॉली आली ना, ती सांगत होती तिच्या नवऱ्याने अमेरिकेवरून काय काय शॉपिंग करून आणली ते सगळं मला दाखवत होती. नंतर मग सागर येतो आणि त्याला लकी समोरून येताना दिसतो. लकीलाच पटकन धरून तो म्हणतो की 1 मिनिट, अरे लकी इथे बसा, मला तुम्हाला जरा काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा स्वाती म्हणते की अरे भाई, काय झालं, तू असा का सगळ्यांना थांबवतो. तेव्हा मग तो म्हणतो की अरे, मी ना येता येता आता ना पिक्चरची तिकीट काढले होते, सगळेजण जाऊयात. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की पण सागऱ्या, जर मराठी पिक्चर असेल तरच मी जाणार. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, मराठीच पिक्चर आहे आणि खूप सुपरहिट आहे, म्हणूनच जाऊया. मग इंद्रा म्हणते की बरं बरं ठीक आहे, जाऊया आपण सगळे आणि ना येताना आपण तिथूनच जेवून येऊया. मग लकी म्हणतो की वा मम्मी, तू बेस्ट आहे. मग नंतर आता स्वाती म्हणते की बरं चालेल, आपण आता ही सिरियल बघूया आणि नंतर तयारी करूया. मग आता इंद्रा म्हणते की हो हो, बघूया सिरियल. तेव्हा आता सागर म्हणतो की लकी 1 मिनिट इथे बसा, मला तुम्हाला आणखी काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की ॲक्च्युली सिनेमाचे तिकीटे काढली मी, पण काय ना 2 तिकीट जरा कमी आहेत, म्हणूनच मी काय म्हणतो की तुम्ही सगळेजण जाऊन या. तेव्हा इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, कशाला, मी आणि स्वाती इथे घरीच राहतो, तुम्ही बाकीचे सगळे जाऊन या. सागर तिला म्हणतो की अगं नको, कशाला, तसंही माझा जरा महत्त्वाचा कॉल आहे आणि मुक्तांनाही काहीतरी काम आहे, म्हणून तुम्ही जाऊन या, आम्ही घरात थांबतो. तेव्हा मग इंद्रा म्हणते की चालेल, चल आपण तयारी करूया स्वाती. आणि स्वाती जात असताना सागर तिला थांबून म्हणतो की जा, सगळ्यांना घेऊन जा. आणि मग ती म्हणते की बरं भाई, तुझा कॉल काय आहे ते चालू दे हां, आम्हाला चांगलंच कळलेलं आहे, पण आम्ही एवढं जातोय ते वाया घालवून देऊ नकोस. त्या सावनीलाही कुठेतरी बाहेर पाठवलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला दोघांना प्रायव्हसी मिळेल. आणि हो, आम्ही जातोय तर छान एन्जॉय करा आणि मुक्तालाही सांग कुठेही मध्ये काम काढू नकोस. आणि मग आम्ही सगळे जातोय तर त्या सावनीलाही कुठेतरी बाहेर ढकलण्याची व्यवस्था केली पाहिजेच. त्याच वेळेला सागर खुश होतो आणि म्हणतो की स्वाती, तू एकदम बेस्ट सिस्टर आहेत, असं म्हणून तो तिचं कौतुक करत असतो. त्याच वेळेला आता स्वाती म्हणते की हो हो भाई, जा तू. आणि नंतर मग सावनी येते. सावनी येऊन स्वातीला विचारते की काय गं, काय चाललंय, हा सागर आता काय म्हणत होता, कुठे निघाले आहेत सगळेजण. तेव्हा ती म्हणते की सगळेजणं आम्ही मूव्हीला चाललो आहे, मग तू पण काही घरी थांबू नकोस, तू पण एक काम कर, तुझ्या मैत्रिणीकडे वगैरे कुठेतरी निघून जा. तेव्हा सावनी विचार करते की अच्छा, याचा अर्थ या सागर आणि मुक्ताला प्रायव्हसी हवी म्हणून सगळ्यांना घराबाहेर काढतोय काय. पण मी बघतेच आता कसं यांचं काय होतं ते. आता मुक्ता रूममध्ये येते तेव्हा सागरने साडी ठेवलेली असते आणि त्याचबरोबर चिठ्ठी देखील असते. आता मुक्ता ते वाचते आणि त्यात लिहिलेलं असतं की
तुमचं आवरून घ्या आणि ही साडी नेसून टेरेसवर या, मी तुमची वाट बघत आहे. हे वाचल्यावर मुक्ताला खूपच आनंद होतो आणि मुक्ता चिठ्ठी उराशी घेऊन म्हणते की हो सागर, नक्कीच येईन मी, तुमच्यासाठी काय पण, असं म्हणून ती चिठ्ठीकडे बघतच राहते. त्यानंतर सावनी हे सगळं मागूनच बघत असते आणि ते बघून ती म्हणते की अच्छा, असं यांचं सगळं प्लॅनिंग आहे. तर पण मी बघतेच सागर आणि मुक्ताचा हा प्लॅनिंग कसा पॉसिबल होतो. आणि मुक्ता आतमध्ये फ्रेश व्हायला जाते, तेवढ्यातच आता सावनी ही तिथे आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा वर टेरेसवर वाट बघत असतो आणि त्याने सगळी अरेंजमेंट्स करून ठेवलेली असतात आणि तितक्यातच सावनी येण्याच्या चपलांचा आवाज होतो. सागरला वाटतं की मुक्ताच तिथे आलेली आहे आणि नंतर रूममध्ये मुक्ता फ्रेश होऊन येते. तेव्हा ती समोर बघते तर तिथे साडीही नसते आणि चिठ्ठी देखील नसते. मुक्ता म्हणते की नेमकं काय झालं असेल, माझी साडी आणि चिठ्ठी गेली तरी कुठे, आणि ती सगळीकडे साडी शोधू लागते. आणि त्याच वेळेला आता सागरला कळतं की तिथे मुक्ता आलेली आहे आणि म्हणूनच तो म्हणतो की मुक्ता, तुम्ही येण्याचा आवाज मला आला, तुम्ही आला आहात ना, हे जाणवलं मला. आणि खरं तर मी मुद्दामच आज लाईट्स ऑफ केलेले आहेत. काय आहे ना, प्रत्येक वेळेला मी अचानक असा तुमच्या समोर येतो आणि तुम्हाला अचानकपणे पाहतो, तेव्हा माझ्या छातीची धडधड वाढते आणि तुम्हाला पाहिल्यावर नव्याने मी पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पडत असतो. पण आज मला वेगळाच अनुभव घ्यायचा आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी ते गिफ्ट पाठवलं होतं. मला माझ्या मुक्ताचं सौंदर्य अगदी डोळे बंद करून डोळे उघडल्यानंतर अगदी निहारायचं आहे आणि सौंदर्य हे इतकं अप्रतिम आहे की मी त्यामध्ये नेहमीच बुडून जातो. पण आज मला ते सौंदर्य अगदी डोळे भरून बघून घ्यायचं आहे आणि मला तुम्हाला अगदी जवळून मिठी मारायची आहे. हे ऐकल्यानंतर आता तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. मुक्ता असं म्हणतो, तेवढ्यात लाईट्स ऑन होतात आणि सागरला समोर सावनी दिसते. सागर म्हणतो की सावनी तू. तेव्हा मग आता मुक्ता ही तिथे समोर येते आणि त्यानंतर मग आता सावनी तू इथे काय करतेस, असा रागानेच प्रश्न तो तिला विचारतो आणि सागरलाही तिला समोर पाहून धक्का बसलेला असतो. नंतर मग मुक्ता म्हणते की हो सागर, हीच आहे सावनी. मग आता सागर मुक्ताला बघून घाबरतो आणि म्हणतो मला खरंच माहीत नाही मुक्ता की सावनी इकडे होत्या. नाहीतर मग आता लगेच सावनीला बघून ती हात करून सागरला बोलण्यापासून थांबवते आणि म्हणते की सागर, मला माहीत आहे तुम्हाला याबद्दल काहीच कल्पना नाही, पण हीच आहे ती. हिने चोर वृत्ती काही संपत नाही, हिची चोरटी वृत्ती कुठेही जात नाही. मग आपण काय करणार या सगळ्याला ना, चोरटी वृत्ती आहे ही आणि या चोरट्या वृत्तीला आपण काहीच करू शकत नाही. मग आता सागर म्हणतो की पण ही त्या आली कशी, मी तर तुमच्यासाठी ते सगळं ठेवलं होतं. तेव्हा मुक्ता सागरला थांबवून म्हणते की एक मिनिट सावनी, तुम्ही माझी साडी तर चोरलेली आहे, पण माझा नवरा कधीही चोरू शकत नाही तुम्ही, आणि तो चोरण्याचा कधी प्रयत्न करू नका. त्याच वेळेला आता सावनी एक मिनिट असं बोलायला जाणार, तेवढ्यातच मुक्ता सनकन तिच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काहीही कराल आणि ते सगळं मी सहन करेन, तर अजिबात असं होणार नाही. तुम्ही जे काही प्रयत्न करतात ना, त्यामध्ये तुम्हाला अजिबात यश मी मिळू देणार नाही. तुम्ही इथे कुठल्या गोष्टीवरून आलात ती गोष्ट फक्त लक्षात ठेवा. माझा नवरा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये अजिबात राहू नका, नाहीतर तुम्हाला माहीत आहे ना मी तुमची हालत काय करू शकते ते. तुम्हाला जिथून मी आणलं होतं ना, तिथेच जाऊन तुम्हाला मी परत फेकायलाही कमी करणार नाही. आठवते ना तुम्हाला मी कुठून आणलेलं आहे. स्वतःच्या लिमिट्स क्रॉस करायच्या नाही. जर लिमिट्स क्रॉस केलात तर तुम्हाला जिथून आणलं आहे कचऱ्याच्या डब्यातून, तिथेच जाऊन तुम्हाला मी परत फेकेन कचऱ्याच्या डब्यात. आलं ना लक्षात, असं मुक्ता आता सावनीला दम देते आणि सावनीने तो दम पाहून खूपच मोठा धक्का बसतो. तर इथे सागरला मुक्ताच्या या वागण्याचा खूपच मोठा अभिमान वाटतो आणि मुक्ता ही चिडूनच आता सावनीकडे बघत असते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आता मुक्ता सावनीला म्हणते की सावनी, आमच्यामध्ये जो कोणी येण्याचा प्रयत्न करेल त्याचा प्रत्येक प्रयत्न मी हाणून पाडेनच, पण वेळप्रसंगी त्या व्यक्तीला मी आडवा पाडू शकते, ही गोष्ट तुम्ही चांगलीच लक्षात ठेवा. आता सावनी मुक्ताला म्हणते की कोण हा सागर, हे लक्षात ठेव की मी याला सोडून दिलेलं आहे आणि तुझं तर बरंच आहे ग, तुला तर आयतच सगळं संधी मिळाली. 2 मुलंही तुझ्या पदरात आयतीच मिळाली तुला, हो ना, तुला तर सगळंच चांगलंच मिळालं आहे ना, तुला खरंच चांगला डाव साधता आला. तेव्हा मग मुक्ता म्हणते की एक मिनिट, आमच्या दोघांची कंपॅरिझन करण्याचा प्रयत्नही तुम्ही कधी करू नका आणि तो तुम्हाला कधीच जमणारही नाही. तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही या घरामध्ये का आहात आणि कशासाठी आहात. इतकं तुम्ही लक्षात ठेवलंत ना,
तरीही बास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही या लिमिट्स क्रॉस करायच्या नाहीत. त्यापुढे जर गेलात तर मग मी काय करेन हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. अशा प्रकारे आता सावनीला जोरदारपणे मुक्ताने दम दिलेला असतो आणि मुक्ताने टिचक्या वाजवल्यामुळे सावनीची चांगलीच आता हवा टाईट झालेली असते. यानंतर आता सावनी नेमकं पुढे काय करणार आणि मुक्ता त्यावर कशी मात देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.